महाराष्ट्रात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप झालाय। उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का बसलाय। ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते असलेले सचिन अहिर यांनी बंडखोरी केली आहे। सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे। ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे सेनेकडून विधान परिषद उपसभापती पदासाठी अर्ज भरलाय। त्यामुळे विधान परिषद उपसभापती निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा डेली अशाच ताज्या अपडेट्स बघण्यासाठी। सचिन अहिर यांच्या बंडखोरीची मागची इनसाइड स्टोरी समोर आली आहे। ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। पक्ष का सोडला याबाबत सचिन अहिर यांनी मोठा खुलासा केलाय। सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेना आणि बेस्ट कर्मचारी सेनेच्या पदावरून राजीनामा दिलाय। सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना आज सकाळी संपर्क करून पक्ष सोडणार संदर्भातील माहिती दिली होती। सचिन अहिर यांनीच ही माहिती दिली। मागील 3 दिवसांपासून सचिन अहिर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते। ही माझी वैयक्तिक राजकीय भूमिका असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलंय। 3 दिवसांपासून ऑपरेशन टायगर सुरू होतं असं देखील सचिन अहिर यांनी सांगितलंय। मी मूळचा शिवसेनेचा आहे। अजून काही आमदार देखील टेक्निकली मूळचे शिवसेनेचे असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। पुढील 2 वर्षाकरता उपसभापती पद हे सचिन अहिर यांच्याकडे असणार आहे। सचिन अहिरांच्या उमेदवारीमुळे मुंबईतील वरळी मतदारसंघाचं राजकीय गणित बदलणार आहे। अहिरांमुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत। वरळीत शिवसेनेचे प्राबल्य वाढण्यास मदत होईल। अहिरांना शिवसेनेची उमेदवारी आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा ठरू शकते। आगामी विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर आदित्य ठाकरेंना आव्हान देण्याची शक्यता आहे।